चालत नाही, इच्छासोबत तुम्हाला त्याच्यावर वर्क करणं पण आवश्यक आहे. आणि 19 वर्षाचं असताना भरती दिली बॉर्डर सिक्युरिटी फोर्सची आणि BSF जॉईन केलं. सर्वप्रथम माझं ट्रेनिंग हे पश्चिम बंगालमध्ये सिलिगुडी बैकंठपुर एक ट्रेनिंग सेंटर आहे, तिथे 9 महिन्याचं मी कठीण ट्रेनिंग घेतलं. असं ट्रेनिंग की आमची बॉडी अशी बनलेली आहे की आम्ही कोणतं पण दुःख झेलण्यासाठी, अपमान सहन करण्यासाठी तयार होतो. ट्रेनिंगचा अर्थच तो असतो की प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही तिथे स्ट्रॉंग बनवल्या जातो. आणि ते ट्रेनिंग घेतल्यानंतर कमांडो ट्रेनिंग मध्ये आम्ही उपाशी कसं काय राहता येईल आम्हाला, जसं आमच्याकडे काही साहित्य नाही आहे, असं आमचं जंगल ट्रेनिंग, कमांडो ट्रेनिंग हे उधमपूर जम्मू काश्मीरमध्ये मी 2 महिने केलं. त्याच्यानंतर माझी एक नियुक्ती जी पहिली झाली ती राजस्थानच्या पाकिस्तान बॉर्डरवर झाली. तिथे मी ड्युटी केली. तिथे तुम्हाला सांगू इच्छितो की तिथली जी जमीन आहे अशी उबड खाबड असते, वाळूचे टिले असतात, तिथे आम्हाला उंटाची सवारी करावं लागेल. आणि पाकिस्तानचे जे दहशतवादी असतात, स्मगलर असतात, ते वाळूच्या खालून सुरुंग बनवतात. ते सुरुंग बनवून ते डायरेक्ट गावामध्ये 400-500 मीटर पर्यंत बनतात आणि ते स्मगलिंग चालते. त्याला मग आम्ही सकाळी पूरा चेकिंग करायचो. पूरा चेकिंग मीन्स कोई भी आदमी अगर बॉर्डर क्रॉस करके आता है तो उसकी एक निशानी होती है, उसको पूरा बोलते हैं. तो वो चेक करने के बाद हम उस आतंकवादी को या स्मगलर को गांव में जाके पकड़ देते. उसके बाद मेरी जो पोस्टिंग है वो मैं पंजाब में गया. पंजाब की ड्यूटी बहुत हार्ड थी. तिथे इतकी थंडी राहते की इतक्या जवळच्या माणसाला पण आम्ही पाहू शकत नाही, जो कोहरा किंवा धुका पडतो आणि पूर्ण शरीराचे असं मुश्किल होऊन जाते. मी तुम्हाला सांगू शकत नाही. त्यावेळेस मी नेव्हल ब्रांच जॉईन केली होती. मला रावी नदीवर, सतलुज नदीवर मी ड्युटी करायचो. रात्री जेव्हा माझे जे ट्रूप्स राहायचे जनरल ड्युटी, त्यांना मला दुसऱ्या ठिकाणावर घेऊन जायचं. त्यावेळेस जी माझी बोट होती, स्पीड बोट, ती हँडमेडेड होती. तिथे ऑटोमॅटिक त्याचं इंजिन खालीवर व्हायचं नाही. तर कधी कधी जर बोट बंद झाली तर त्या म्हणजे शरीर गोठवणाऱ्या थंडीमध्ये मला नदीमध्ये उतरायला लागायचं. पुन्हा बोट इंजिन वरती करून लागायचं, स्टार्ट करत राहायचं. तिथे हेरोईनची स्मगलिंग खूप चालते. तर त्या स्मगलिंगला रोखायचं किंवा आतंकवादी जे वेपन्स क्रॉस करतात त्याला मी तिथे स्टॉप करण्याचं आम्ही काम केलं. त्याच्यानंतर ब्रह्मपुत्र नदी, मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. ब्रह्मपुत्र नदी बांगलादेशवर माझी ड्युटी चालली. तुम्ही पाहत असाल की तुमच्या रस्त्यावर वगैरे नेहमी गाई ढोरं असे जात राहतात. हा सर्व माल बांगलादेशच्या सीमेवर जातो आणि तिथून तो क्रॉस होऊन बांगलादेशला जातो. तिथे त्याची कारखान्यामध्ये कटाई छटाई होते आणि ते सौदी अरबला जाते. हे अरब रुपयाचा बिझनेस आहे. तर ब्रह्मपुत्राचं जे पात्र असते ते खूप मोठं पात्र आहे. 18 किलोमीटरची त्याची रुंदी असते पावसाळ्यामध्ये. अशा विषम परिस्थितीमध्ये संध्याकाळ झाल्यानंतर जसं तुम्ही संध्याकाळी झोपता, आता आमचा दिवस हा सकाळी रात्री चालू व्हायचा आणि सकाळी आमचा दिवस संपायचा आणि दिवसा आम्ही आराम करायचो. आणि खरोखर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSF ची ड्युटी ही खूप हार्ड आहे. आणि जो सोल्जर हा 24 घंटे बॉर्डरवर राहतो आणि तो आपला जीव देण्यासाठी कधी पण तयार असतो देशासाठी. म्हणून आम्ही तिथे काय करतो हे महत्वाचं नसते. तिथे आम्ही त्या विषम उन्हाळा, पावसाळा, हिवाळ्यामध्ये आम्ही जे राहतो, स्वतःला त्या जमिनीवर ठेवतो, ती सर्वात मोठी ड्युटी असते. त्याच्यानंतर साहेब खूप वेगवेगळ्या, जसं उधमपूरचं तुम्हाला मी उदाहरण सांगेल. तुम्हाला आवडतं का मी सांगत आहे ते? आप बोल तो नहीं हो रहे हो? जब मैं जम्मू कश्मीर था तो उधमपुर में हमको दहशतवादी किसी गांव में आए इसकी खबर मिली आणि आम्ही कॉर्डन सर्च ऑपरेशन चालवलं. तो माझा पहिला अनुभव होता. आणि तिथे इतकी थंडी इतकी होती की मला असं वाटलं की माझे पाय मी कापून टाकायला पाहिजे. तर तुम्ही इमॅजिन करू शकता की उधमपूरलाच इतकी थंडी आहे तर श्रीनगरला किती थंडी राहत असेल. पण ह्या सर्व गोष्टींसाठी आम्ही ट्रेनिंगमध्ये तयार होत असतो आणि तसं आमचं शरीर बनवल्या जाते. असे खूप सारे अनुभव आहे. मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. नंतर मी जेव्हा पेन्शनवर आलो, व्हॉलेंटियर पेन्शन घेतला आफ्टर 21 वर्षानंतर, त्या दरम्यान मी अरबी समुद्रामध्ये पण झालो. कराचीची जी बॉर्डर आहे तिथे अरबी समुद्रामध्ये पण आम्ही पेट्रोलिंग करायचं. जे पाकिस्तानचे फिशरमॅन्स यायचे त्यांना आम्ही पकडायचो. अशा खूप साऱ्या पूर्ण वेगवेगळ्या पाकिस्तान आणि बांगलादेशच्या बॉर्डरवर मी ड्युटी केली. आणि ह्या ड्युटी दरम्यान एक वेगवेगळ्या सांस्कृतिक कल्चरमध्ये राहण्याचा पण आम्हाला अनुभव भेटला. जसं बांगलादेशमध्ये आम्ही पश्चिम बंगालला राहिलो होतो, तिथचे कल्चर आम्हाला माहीत पडलं. खूप चांगला कल्चर आहे. तिची भाषा खूप चांगली आहे. ती भाषा मी शिकली. थोडी गुजराती शिकली, थोडी पंजाबी शिकली. म्हणजे तुमचं एक व्यक्तिमत्व पण एक विकास त्या बॉर्डरवर होत राहतो. नंतर मी 2017ला व्हॉलेंटियर रिटायरमेंट घेऊन वर्धेमध्ये आल्यानंतर, कारण मी तुम्हाला खरं सांगू इच्छितो, हे माझं जो जीवन आहे हे बोनस मध्ये चालू आहे. 2 मी शहीद झालेलो आहे. शहीद झालेलो याचा अर्थ हा की माझ्यासोबत जे माझे मित्र होते, कोणाला गोळी लागली, कोणाला बॉम्ब ब्लास्ट आयडी मध्ये तो उडाला, कोणी समुद्रामध्ये डुबलं, माझे सोबतचे सहकारी. पण काही माझं लक चांगलं होतं म्हणून मी जिवंत वापस आलो. म्हणून मी नेहमी सांगतो की माझं जीवन हे बोनसवर चालू आहे.
आणि मी डिसाईड असं केलं की तिकडे आल्यानंतर जे काही मला चांगलं ह्या समाजासाठी करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि वर्धेमध्ये मी जवान डिफेन्स अँड स्पोर्ट्स करिअर अकॅडमी म्हणून एक सामाजिक उपक्रम चालतो, प्रोफेशनली नाही आहे. आणि आतापर्यंत माझे 10-12 मुलं आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, पोलीसमध्ये जॉईन केलेले आहे. फक्त मी तुम्हाला एका माझ्या विद्यार्थ्याची कहाणी सांगू इच्छितो. एक असा विद्यार्थी माझ्याजवळ होता, सनी म्हैसकर त्याचं नाव. त्याचे आई वडील, तो 2 वर्षाचे असताना ऍक्सिडेंटमध्ये त्याचं देहांत झालं होतं आणि तो 3 वर्षापासून माझ्या सोबत होता आणि तो हुशार पण होता. आणि तो सध्या आर्मीमध्ये, आर्मी ऑर्डनन्स कॉर्प मध्ये मटेरियल असिस्टंट ह्या पदावर दिल्लीमध्ये कार्यरत आहे. तर जेव्हा मी त्याचा सत्कार घेतला तर त्यांनी मला एक शब्द वापरला, जो मेरे पिताजी की भूमिका आहे बोले, प्रवीण पटेल निभाई बोले. तर माझ्यासाठी त्याचे जे शब्द होते, त्यांनी जे मला त्यांच्या वडिलांच्या सणावर ठेवलं की माझ्यासाठी सर्वात मोठा एक रिवॉर्ड होता, तो सन्मान होता. आणि मी सहज सांगू इच्छित होतो, आपल्या पण ग्रामीण भारतामधून कोणत्या पण मुला मुलीला जर डिफेन्समध्ये, पॅरामिलिटरीमध्ये, पोलीसमध्ये जायचं असेल तर मी त्यांना जितकं माझ्याकडनं गायडन्स सहकार्य करता येईल तितकं मी पूर्णपणे निशुल्क करण्यासाठी आज मी ग्वाही देतो. फक्त तुमच्यामध्ये तो स्पार्क असला पाहिजे, ती जिद्द असली पाहिजे. कारण की आजकाल कॉम्पिटिशन भयानक आहे. तुम्ही जास्त विद्यार्थी इथे असल्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि म्हणून तुम्ही नेहमी तुमचे ABCD असे 4 प्लॅन नेहमी तैयार ठेवाते. तुम्हारे जवानी के अगर 2-3 साल आप मेहनत करते हो तो आपका जो 60-70 साल का सफर है वो अच्छा बीतता. लेकिन ये 2-3 साल अगर आप ऐश करोगे, टाइम पास करोगे तो आपके 60-70 साल एक खराब होंगे. ये हमेशा आप ख्याल में रखो. विदाउट हार्डवर्क देयर इज नो सक्सेस. इसलिए आज से आप डिसाइड करो कि अपने जिंदगी का टारगेट क्या है और उसी अनुसार आप मार्गक्रमण कीजिए. मुझे यहाँ पे आपने यहाँ पे सम्मान